नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि अन्य विषयांची उत्तरपत्रिका पाहिलेली. आजच्या व्हिडिओमध्ये 21 जानेवारी 2024 साली जो काही पेपर क्रमांक 1 झाला त्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये जे 30 प्रश्न विचारण्यात आलेले त्या 30 प्रश्नांची उत्तरपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 61. अल बिरूनी के बारे में निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही नहीं है? गलत विधान हमें चूज करना है. इसका गलत विधान होगा उसने भारत के उस समय के तालाबों के बारे में कुछ भी नहीं लिखा. ये विधान गलत है, बाकी सब विधान सही है. उसने अपने लेखों में भारत में तालाब बनाने की तकनीकी प्रशंसा की थी. अल बिरूनी जहां से आए थे उसे आजकल उज्बेकिस्तान कहते हैं. वह उज्बेकिस्तान के थे. 1000 से भी ज्यादा साल वह भारत आए थे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त विधान चुकीचं आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक, निम्नलिखित में से कौन सी रणनीति भोजन थीम को पढ़ाते समय पूछताछ को बढ़ावा देते? पूछताछ यानी कि काय? विचारना. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. छात्रों से उसके परिवार के सदस्यों की खाने की पसंद का पता लगाने के लिए कहना. म्हणजे विद्यार्थी काय करतील, घरी जातील आणि घरी गेल्यानंतर काय करतील, स्वतःच्या आई वडिलांना, आजी आजोबांना, इतरांना ते काय करतील, विचारतील की तुम्हाला कोणती गोष्ट खायला आवडते. म्हणजेच त्यांनी काय केलं, विचारणा केली, म्हणजेच पूछताछ केली. पुढचा प्रश्न बघा. एक ईवीएस शिक्षिका ने अपने छात्रों को जानवरों के बारे में पढ़ाया और उन्हें निम्नलिखित कार्य करने के लिए कहा. म्हणजे प्राण्यांच्या बद्दल शिकवले आणि खालीलपैकी कार्य करायला सांगितलीत. पहिले काम दिलेलं आहे, आसपास के विभिन्न जानवरों के नाम लिखिए. 2, विभिन्न जानवरों की गतिविधियों का अवलोकन करें. 3, अवलोकन के आधार पर जानवरों को श्रेणियों में वर्गीकृत करें. और 4, जानवर को परिभाषित करो. आता या ठिकाणी सांगितले उपरोक्त में से कौन सा प्राथमिक स्तर के छात्रों के लिए उपयुक्त नाही आहे. आता जर तसं जर बघितलं तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. जानवर को परिभाषित करो. परिभाषित म्हणजे काय, व्याख्या करायची. पण आता हे परिभाषित करणे हे आपण थोडंसं अध्यापन शास्त्राच्या अनुषंगाने रॉंग आहे. पण इथं थोडंसं समजून जर घेतलं तर जानवराच्या बाबतीत म्हणजे प्राणी कुणाला म्हणायचं ही व्याख्या ती मुलं करू शकतील. तरी सुद्धा याचं उत्तर हे केवळ डी हेच यायला पाहिजे. पण आता ज्यावेळेला आपल्याला सीबीएसई जे आन्सर की देईल त्या आन्सर की मध्ये आपल्याला बघावं लागेल की एक्झॅक्टली उत्तर कुठलं बरोबर देत आहेत. पुढचा प्रश्न, उस वस्तु का द्रव्यमान ज्ञात कीजिए जिसका घनत्व 12 ग्राम प्रति मिलीलीटर है तथा आयतन 3 मिलीलीटर है. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फार सोपा होता. 12 गुणिले फक्त 3 करायचं होतं. 12 त्रिक किती येतं, 36. यानी कि इसका सही उत्तर होगा 36 ग्राम. निम्नलिखित कथनों को ध्यान से पढ़िए. ईवीएस पाठ्यक्रम को 6 थीम से बांटा गया है. पानी, आपसी संबंध, भोजन, यातायात, आवास एवं वस्तुएं कैसे कार्य करते. आता वस्तुएं कैसे कार्य करते है म्हणजे हम वस्तू कैसे बनाते असं पाहिजे होतं, पण या ठिकाणी दिले. तरी पण आपण 6 थीम आहे त्यामुळे हे विधान थोडंसं बरोबर धरू शकतो. आणि ईवीएस के थीम बच्चों के जीवन से बहुत करीब है. म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहेत. यानी कि इसका सही उत्तर होगा दोनों कथन ए और 2 सही है. जोहड़ से संबंधित निम्नलिखित में से कौन सा एक कथन सही है? सही उत्तर, जोहड़ म्हणजे काय तर तालाब. तालाबाच्या अनुषंगाने कुठलं विधान सत्य आहे. 1, यह नदियों से पानी इकट्ठा करता है. रॉंग. यह समुदाय आधारित वर्षा जल संचलन प्रणाली है. याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजे ते एका समुदायाकडून काय केलं जातं, पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी ते उपयोगात आणलं जाणार एक टेक्निक आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, कक्षा 5 की ईवीएस शिक्षिका नीना अपने छात्रों को एक समूह असाइनमेंट देते हैं. उन्हें पास के कृषि फार्मों का दौरा करना और कृषि के दौरान किसानों द्वारा उपयोग किए जाने वाले उपकरणों और उनके द्वारा उगाई जाने वाली फसलों के बारे में जानकारी प्राप्त करने. उन्हें फोटो भी कलेक्ट कर रिपोर्ट तैयार करने. यहाँ कौन से प्रक्रिया कौशल और सीखने के संकेतक शामिल है? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न करना, अभिव्यक्ती करना आणि परिणाम निकालना. आता पर्यावरण के प्रति संवेदनशीलता हे पण उत्तर ते देण्याची शक्यता राहतात. कारण का
एखादे फील्ड भ्रमण केलं तर तुम्हाला पर्यावरणाच्या बाबतीत काय केलं जातं, संवेदनशील सुद्धा बनवलं जातं. पण दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नातील माहितीनुसार याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच योग्य असू शकतं. पुढचा प्रश्न, हरियाणा के सीमावर्ती राज्य है. तर हरियाणाच्या सीमावर्ती राज्य काय आहे? हिमाचल प्रदेश, राजस्थान और उत्तर प्रदेश. अगला क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा समूह प्राथमिक स्तर पर ईवीएस के थीमों को दर्शाता है. आता प्राथमिक स्तरावरती थीम कुठले कुठले आहेत, तर ह्या प्रश्नाचं उत्तर वरती जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्हाला उत्तर सापडत होतं 6 थीम वरती. आवास, यात्रा, चीजें जो हम बनाते हैं और कैसे करते, यानी कि इसका सही उत्तर होगा पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, कक्षा 3 के ईवीएस शिक्षक एलेक्स ने हम चीजें कैसे बनाते हैं थीम की शुरुआत करते हुए अपने छात्रों को कागज की रंगीन पट्टियों को काटने और पट्टियों को चटाई बनाने में मदद की. एक सुंदर चटाई बनाने के लिए किनारों को एक साथ चिपकाया जाता है. निम्नलिखित में से किस उद्देश्य से एलेक्स को अपने छात्रों का ध्यान केंद्रित करने में मदद करनी चाहिए. याचं उत्तर बघा, रंग पैटर्न के बारे में सीखना और सौंदर्य बोध विकसित करना, हे विधान बरोबर आहे. 2, इस गतिविधियों को बुनकरों द्वारा की जाने वाली बुनाई से संबंधित करना, हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि सी, चटाई को बनाने की विधि के चरणों को याद करना. याद करना यानी की काय आलं, परत रटना यानी स्मरण करना, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आणि 4, आकर्षक रंगों के पेपर चुनना और स्ट्रिप्स को पूरी तरह से काटना सिखाना, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 ए, बी और डी. पुढचा प्रश्न, ईवीएस की पाठ्यपुस्तकों को विद्यार्थी स्कूल के जीवन को उनके बाहर के जीवन से जोड़ने की एनसीएफ 2005 की सिफारिश को प्रतिबिंबित करना चाहिए. इसका अर्थ, आता प्रतिबिंबित केलं पाहिजे याचा अर्थ काय आहे, तर पर्याय क्रमांक 4, पाठ्यपुस्तक विद्यार्थियों को उनके आसपास के सभी स्रोतों के माध्यम से ज्ञान का निर्माण करने में सहायता करता है. ज्ञान का निर्माण करने में सहायता करता है, हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, डॉक्टर मरीजों में मलेरिया की पहचान के लिए खून की जांच कराने के लिए निर्देशित करते. खून की जांच से, आता मलेरिया झालाय किंवा नाही यासाठी रक्ताची टेस्ट करायला दिली जाते आणि त्या रक्तामध्ये कोणती गोष्ट सापडल्यानंतर आपण मलेरिया झालाय हे ठरवतो. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, उसमें मादा मच्छर के अंडों की उपस्थिति का पता चलेगा. मग मादा मच्छरचे जर अंडे जर सापडले तर आपल्याला मलेरिया झाला असा त्याचा एक निष्कर्ष काढला जातो. पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन बाल केंद्रित रणनीतियों को सबसे अच्छा दर्शाता है. आता बाल केंद्रित या ठिकाणी चर्चा हे तर बरोबर आहे. आता या ठिकाणी समजून घ्या, व्याख्यान तर येणार नाही कारण व्याख्यान ही सर्वात काय आहे, बोरिंग मेथड वापरली जाते. आता एक तर ए आणि बी किंवा एक तर ए आणि डी. आता ए आणि डी पण ऑप्शन आहे आणि ए आणि बी पण ऑप्शन आहे. आता प्रदर्शन कधी होऊ शकतं, जर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या गोष्टी जर प्रदर्शित केल्या गेल्या तर हे उत्तर बरोबर आहे. मग उत्तर काय येऊ शकतं, ए आणि बी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पण जर प्रदर्शन हे अन्य गोष्टीत जर असेल तर ते काय होईल, थोडंसं निष्क्रिय होते. पण सर्वेक्षणामध्ये जर प्रत्यक्ष विद्यार्थ्याला जर कृती करायला दिली, सर्वे करताना माहिती गोळा करायला, तर याचं उत्तर ए आणि डी सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे आता याचं उत्तर ए आणि बी देतात का ए आणि डी देतील हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल. पुढचा प्रश्न, रवि ने एक गिलास में जल लिया, उसमें उसने एक साबुत नींबू डाल दिया, फिर वह उस गिलास में बहुत सारा नमक डालता है, आधा चम्मच एक बारे में. कुछ समय पश्चात उसने पाया की, आता एका ग्लास मध्ये काय केलेलं आहे त्यानं, लिंबू टाकलेला आहे. आता पाणी भरलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये काय केलंय त्यानं, लिंबू टाकलेला आहे. आणि लिंबू टाकल्यानंतर काय केलंय, चमच्यानं त्याच्यामध्ये मीठ टाकले, त्याला तो लिंबू काय करतो, पाण्यावरती तरंगतो. म्हणजेच काय होणार, निंबू जल में तैरने लगा. असं का होतंय, तर मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्याची काय होते, घनता वाढते, क्षारता वाढते आणि त्यामुळे काय होतं, पाण्यावरती पोहणं हे सोपं होतं. याचं उदाहरण आहे डेड सी. मृत समुद्रावरती व्यक्ती चालू शकतो, वावरू शकतो. दिए गए कथनों को ध्यानपूर्वक पढ़े एवं सही विकल्प चुनिए. कथन ये, जाइलम जल और खनिजों को जड़ों से पौधों के बाकी हिस्सों तक पहुंचाता है और फ्लोएम भोजन को पत्तियों से पौधों से विभिन्न भागों में स्थानांतरित करता है. इसका सही उत्तर होगा दोनों ए और बी सही है. पुढचा प्रश्न बघा,
व्यापक मूल्यांकन का अर्थ है एक छात्र का मूल्यांकन करने का समग्र तरीका। जिस तरीके से एक ईवीएस शिक्षक ईवीएस में व्यापक मूल्यांकन के लिए अपने छात्रों का आकलन कर सकता है वह है। आता या ठिकाणी काय येईल याचं उत्तर पोर्टफोलिओ, कारण पोर्टफोलिओवरती दरवर्षी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्यावरतीच हा प्रश्न आधारित होता। पुढचा प्रश्न बघा, कथन ए तथा आर को ध्यान से पढ़े तथा निम्नलिखित प्रश्नों का उत्तर दे। रेशम का कीड़ा अपनी मादा को उसकी गंध से कई किलोमीटर दूर से पहचान लेता है, सही है। आर, कुछ मादा कीड़े फेरीमोनस छोड़ते हैं जिससे गंध को नर कीड़े पहचान लेते हैं। म्हणूनच पर्याय क्रमांक काय उत्तर येईल आपलं, दोनों कथन ए और आर सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है। पुढचा प्रश्न, प्रत्येक परिवार में सदस्यों की संख्या और पानी की अनुमानित मात्रा की खपत का पता लगाने के लिए छात्र अपने घर और पड़ोस में एक सर्वेक्षण करते हैं। इस गतिविधि के माध्यम से कौन से कौशल्य और प्रक्रियाएं विकसित की जाती है। आता याचं योग्य उत्तर काय येईल, तर पूछताछ, परिणाम निकालना और अभिव्यक्त होना, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पण एक गोष्ट समजून घ्या की इथं काय केलेलं आहे, पाण्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केलाय आणि त्यातून होणाऱ्या हानी जर मुलाला जर समजल्या तर तो विद्यार्थी पर्यावरणाच्या प्रती काय करू शकतो, संवेदनशील सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे संवेदनशील उत्तर देतात का पूछताछ, परिणाम निकालना आणि अभिव्यक्ती उत्तर देतात ते आपल्याला बघावं लागेल। तसं तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 या दोन्ही ऑप्शन मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण निसर्गाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा एक त्याच्यामध्ये हेतू असतो की विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रती काय करायचं आहे, संवेदनशील बनवायचं असतं। पुढचा प्रश्न बघा, आप चाहते हैं कि छात्र सहपाठी शिक्षण रणनीतियों द्वारा सीखे, आप समूह कैसे बनाएंगे। आता सहपाठी शिक्षणासाठी काय करायचं आहे, आपल्याला समूह बनवायला सांगितले, तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, भागीदारी और सहयोग के आधार पर एक विषम समूह बनाएंगे। म्हणजे विद्यार्थी कसे त्याच्यामध्ये सहभागी होतात यावरती आधारित आपण काय करायचं, त्यांचे ग्रुप बनवायचे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 80, अभिकथन, थीम परिवार और मित्र ईवीएस में एक प्रमुख थीम है और पौधों और जानवरों को परिवार और मित्र के उपथीम के रूप में प्रस्तुत किया जाता है, कारण थीम के द्वारा मनुष्य और जीवन के अन्य रूपों की अनन्यश्रितता पर प्रकाश डाला गया है। याचं उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 2, अभिकथन और कारण दोनों सही है और कारण अभिकथन की सही व्याख्या करता है। मॅक्झिमम उत्तर हे पर्याय क्रमांक 2 सोबत जाते, म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत आणि ते सही व्याख्या करताय। घड़ीसार से संबंधित निम्नलिखित कथनों में से कौन सा एक कथन सही नहीं है। गलत विधान आपल्याला या ठिकाणी सांगितले, यातलं गलत विधान आहे ते म्हणजे यह तालाब आज भी प्रयोग में है, हे बाकीचं बरोबर आहे। जैसलमेर राजा गढ़सी ने बनाया था, यह लगभग 650 साल पहले बनाया गया था, यह 9 तालाबों से जुड़ा हुआ था, हे विधान काय आहेत, बरोबर आहेत, पण ते सध्या वापरात येत नाही, त्यामुळे गलत विधान काय येते, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 82, निम्नलिखित कथन ए तथा कथन बी को ध्यान से पढ़े तथा सही विकल्प का चयन कीजिए। लगभग 4700 वर्ष पूर्व सिंधु तथा इसकी सहायक नदियों के किनारे कुछ आरंभिक नगर फले फुले, बरोबर आहे। सिंधू नदीच्या किनारीच काय झालेले संस्कृती उदयास आली, त्याला आपण हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती म्हणतो। बी, गंगा तथा इसकी सहायक नदियों के किनारे नगरों का विकास लगभग 1500 वर्ष पूर्व हुआ, हे विधान मात्र काय आहे, चुकीचं आहे। त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येते, ए सही है किंतु बी गलत है। पुढचा प्रश्न, एक ईवीएस शिक्षिका अपने छात्रों से सोचने और जवाब देने के लिए कहती है, हम सर्दियों के दौरान ऊनी कपड़ों में क्यों सहज महसूस करते। ऊनी म्हणजे काय, गरम देणारे, गरमी निर्माण करणारे कपड्यामध्ये आपण स्वतःला कम्फर्ट फील का करतो। तथ्यात्मक प्रश्न नाही आहे हा, अभिसारी तर अजिबातच नाही। आता विश्लेषणात्मक प्रश्न का काल्पनिक प्रश्न, काल्पनिक प्रश्न उत्तर याचं येणार नाही, कारण का काल्पनिक प्रश्न म्हणजे काय येते, हायपोथेटिकल क्वेश्चन। हायपोथेटिकल म्हणजे काय, कल्पना केली जाते। आता या ठिकाणी काय आहे की ऊनी कपड्यांमधून आपल्याला कम्फर्ट फील का होते ह्याचं स्पष्टीकरण विद्यार्थी देईल, म्हणजेच काय येईल, विश्लेषणात्मक प्रश्न। पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तो एक काय आहे, कल्पना आधारित प्रश्न आहे, त्यामुळे काल्पनिक प्रश्न उत्तर येऊ शकतं, पण माझ्यामध्ये असं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, पोचमपल्ली खूबसूरत डिजाइन की चमकदार रंगों की साड़ियों और विशेष प्रकार की बुनाई
जिसे भी पोचमपल्ली ही कहते हैं के लिए विख्यात जिला है, यह निम्नलिखित में से किसका भाग आहे? आता हे ऍक्च्युअली कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये. पण आंध्र प्रदेशमधून काय झालेलं आहे? राज्य एक वेगळं झालं, ते म्हणजे कुठलं? तेलंगणा. त्यामुळे याचं या वेळेला प्रश्नाचं उत्तर काय येईल? तेलंगणा. पुढचा प्रश्न, पंछियों का अध्ययन करने वालों ने यह प्रेक्षण किया है कि पंछियों की एक विशेष प्रजाति में नर पक्षी अपने अपने घोंसले बनाते हैं, मादा पक्षी उन सभी घोंसलों को देखते हैं, उनमें से उसे जो सबसे अच्छा लगता है उसमें ही वह अंडे देने का निश्चय करते हैं. इस पंछी का नाम है, पर्याय क्रमांक 3, विवर पंछी. यालाच काय म्हणलं जातं? बयापंछी. हा प्रश्न झाला होता, बयापंछी. पुढचा प्रश्न येईल, मधुमक्खियों के छत्तों के बारे में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. ए, मधुमक्खियां शहद के छत्तों में रहते हैं, हर छत्ते में एक रानी मक्खी होती है, वो अंडे देते हैं. हे विधान काय आहे? बरोबर आहे. 2, छत्ते में कुछ नर मक्खी भी होते हैं जो छत्ते के लिए श्रमिक के रूप में विशेष कार्य करते. नर मक्खी श्रमिक काम करत नाहीत, त्यामुळे हे विधान रॉंग आहे. 3, छत्ते में अधिकांश मादा मक्खियां श्रमिक मक्खियां होते, मादा मक्खियां ह्या श्रमिक मक्खियां नसतात, त्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे? रॉंग आहे. आणि 4, श्रमिक मक्खी शहद के लिए रस की खोज के लिए लीची फूलों के चारों ओर चक्कर लगाते. म्हणजे हे विधान काय आहे? बरोबर आहे. याच म्हणूनच याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1, ए और डी सही कथन. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, नीचे दिए गए कथनों ए और बी पर विचार कीजिए. कथन ए, बोरा आसाम में उपयोग की जाने वाली धान का एक सामान्य प्रकार आहे. हे बरोबर आहे, आसाममध्ये धान्य पिकवलं जातं त्या पद्धतीनं. कथन बी, धान की खेती चिकनी मिट्टी में अच्छी होते एवं इस फसल को प्रचुर मात्रा में पानी चाहिए. हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येते ए और बी दोनों सही आहे. दोन्ही विधान या ठिकाणी काय आहेत? बरोबर आहेत. आणि पुढचा प्रश्न बघा, दिए गए कथनों को ध्यानपूर्वक पढ़ो और सही विकल्प चुनिए. अभिकथन ये, हम अधिक ऊंचाई की तुलना में समुद्र तल पर आसानी से खाना पका सकते हैं. विधान काय आहे? बरोबर आहे. आणि 2, कारण आर, अधिक ऊंचाई पर पानी का क्वथनांक बढ़ जाता है. आता हे विधान बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येईल? 2, ए और आर सत्य है और आर ए का सही स्पष्टीकरण. आता या ठिकाणी क्वथनांक, एक मिनिट थोडंसं चेक करूया. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्क्रीज. आता बॉइलिंग पॉइंट वॉटर इन्क्रीज, म्हणजे बॉइलिंग पॉइंट हा काय होतो? कमी होतो म्हटले. आणि या ठिकाणी काय म्हणले? क्वथनांक बढ़ जाता है. त्यामुळे याचं उत्तर थोडंसं पर्याय क्रमांक 4 पण येऊ शकतं. हे सत्य आहे लेकिन आर असत्य, त्यामुळे याचं उत्तर 4च येईल. बॉइलिंग पॉइंट कमी होणार नाही, तो काय होईल? वाढेल. पुढचा प्रश्न बघा, एनसीईआरटी की ईवीएस पाठ्यपुस्तक के एक अध्याय में वहीदा का प्रिज्म और नौसेना के डॉक्टर के रूप में उनके अनुभव का वर्णन है, इसे शामिल करने के क्या कारण है. आता हा घटक टाकण्यापाठीमागं काय कारण आहे? तर बघा, उनका अनुभव लैंगिक रूढ़ियों को चुनौती देता है. हे विधान काय आहे? बरोबर आहे. उसकी कहानी सशस्त्र बलों में एक चिकित्सा अधिकारी के जीवन की एक झलक देते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं विधान, यह समझना कि प्रिज्म 7 रंगों को दर्शाता. आता प्रिज्म 7 रंगाचा दर्शवतो, ह्याच्याबद्दल काही स्टेटमेंट केलेलं नाहीये. आणि उसके सामने आने वाली कठिनाइयों और उससे निपटने के तरीकों को समझना, म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपलं काय पाहिजे? ए, बी और डी. पण ऑप्शन मध्ये ए, बी, डी देण्याऐवजी काय दिलाय? बी, डी और ए. म्हणून आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न बघा ईवीएस मधला, सीमा 1 ईवीएस शिक्षिका ने अपने छात्रों के लिए चिड़ियाघर एक क्षेत्र भ्रमण यानी कि फील्ड ट्रिप का आयोजन किया. निम्नलिखित में से कौन चिड़ियाघर के सबसे उपयुक्त उद्देश्य है? आता चिड़ियाघरचा योग्य उद्देश काय बघा, चिड़ियाघर के जानवरों के नाम याद करना. याद करना म्हणजे काय आलं? स्मरण करना. म्हणजे हा ऑप्शन तर निगेटिव्ह झाला. परत जानवरों से संबंधित अवधारणाओं को जोड़ना, बरोबर आहे. प्रक्रिया कौशल को बढ़ावा देना, हे भी विधान बरोबर आहे. आणि चिड़ियाघर में छात्रों के सीखने का आकलन, म्हणजे विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतात याचं काय करायचं आहे? मूल्यमापन करायचं आहे. म्हणजे उत्तर काय येईल? बी, सी और डी. पर्याय क्रमांक 3.
विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएसचे एकूण 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. त्याची योग्य उत्तरपत्रिका आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मागं पुढं होऊ शकतं, ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे पण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.